लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सिंधू आणि सावीला भेटण्यासाठी मंगेश पहाटेच रत्न पार्किंगच्या घरी आलेला असतो आणि मंगेशला असं अचानक समोर बघून सिंधूला मोठा धक्का बसतो। त्यानंतर ती मंगेशला घरात बोलावते, मात्र ती मनाशी म्हणत असते की त्यात कोणी मंगेशला बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल। तर मंगेश तिला विचारत असतो की तू इतक्या पहाटे काय करते। त्यावर सिंधू म्हणते की इतक्या लवकरच उठते कारण मग मला सावीसाठी चहा नाश्ता आणि मग स्वयंपाक बनवायचा असतो आणि त्यानंतरही इतरही कामं करायची असतात आणि मग आश्रमात जायचं असतं। आणि मग त्यानंतर ती मंगेशला म्हणते की तू इथेच बस, मी तुझ्यासाठी चहा नाश्ता घेऊन येते आणि मग ती आतमध्ये जाते। तर दुसरीकडे राणी सुद्धा झोपेतून उठलेली असते, मात्र ती सतत काल रात्री घडलेल्या प्रकाराचा विचार करत असते आणि मनाशी म्हणत असते की राघवने अजूनही त्याच्या मनामध्ये माझ्यासाठी जागा निर्माण केली नाही आणि त्याने अजूनही मला बायको मानलं नाहीये आणि मी फक्त त्याच्यासाठी विनूची आई आहे। तर दुसरीकडे सिंधू चहा नाश्ता लगेच घेऊन येते आणि त्यामुळे मंगेश तिला विचारतो की इतक्या लवकर नाश्ता झाला सुद्धा का। त्यावर सिंधू हो म्हणते। तर मंगेश आश्चर्याने तिला विचारतो, अगं तू नक्की किती वाजता उठते। तर त्यावर सिंधू म्हणते ही खूप मोठी स्टोरी आहे, मी तुला सगळं काही नंतर सांगेल, तू चल माझ्या रूम मध्ये आपण बसून आपण नाश्ता करूयात कारण सावीची सुद्धा उठायची वेळ झाली आहे, तुला बघून ती खूप खुश होईल। आणि त्यावर मंगू तिला विचारतो सावी सुद्धा इतक्या लवकर उठते का। त्यावर सिंधू हो म्हणते आणि मग त्याला घेऊन ती तिच्या रूम मध्ये जाते। त्याच वेळेस सावीला सुद्धा जाग येते आणि समोर मंगूला बघून तिचा आनंद गगनात मावेनासा होतो, ती खूप खुश होते आणि त्यानंतर ती मंगूला विचारते की काल आई रडत होती, सॅड होती, हे तुला समजलं म्हणूनच तू इथे आला। ते ऐकून मात्र मंगू सिंधूकडे बघतो आणि ती मात्र खाली मान घालूनच बसलेली असते। तर दुसरीकडे रुक्मिणी राणीच्या रूम मध्ये जाते आणि ती राणीला विचारते की तू कशाचा विचार करत आहेस। त्यावर राणी मनाशी म्हणते की मी आता काकूंना काय सांगू। तर रुक्मिणी स्वतःच म्हणते की राघवने बाळाचा विचार करायला नकार दिला हे ना। मात्र ते ऐकून राणी धक्काच बसतो आणि ती काहीच बोलत नाही। हे सर्व काकूंना कसं सांगायचं हाच ती विचार करत असते। रुक्मिणी म्हणते की हे सगळं मी काकूंना कसं सांगू असं रुक्मिणी राणीला विचारते। असाच तू विचार करते ना, कारण स्वतःशी बोलून तुला स्वतःच्या प्रश्नांचं उत्तर सापडणार नाही, त्यामुळे तू मला काय घडलं आहे ते सांग। आणि त्यानंतर राणी मनाशी म्हणते जर मी काकूंना सिंधू बद्दल सांगितलं आणि त्या पुन्हा तिच्यावर चिडतील आणि घरातून बाहेर काढतील आणि तसं झालं तर विनूवर ट्रीटमेंट होणार नाही। आणि त्यानंतर ती रुक्मिणीला सांगते की असं काही नाहीये काकू, मी फक्त मम्मा चा विचार करत होते, बरेच दिवस झाले मी तिला भेटले नाही। मात्र रुक्मिणी म्हणते की हे बघ राणी, माझ्याशी खोटं बोलू नकोस, कारण तुला ज्या गोष्टींची भीती वाटत आहे ना त्याच गोष्टींची भीती आम्हाला सुद्धा वाटते। आणि ते ऐकून मात्र राणी खाली मान घालते। रुक्मिणी म्हणते की राघवच्या मनात अजूनही सिंधू आहे आणि याच गोष्टीचा तुला त्रास होत आहे ना। त्यावर राणी म्हणते की हो काकू, खरं तर सावीची राघव बरोबरची अटॅचमेंट अजूनच वाढत चालली आहे। माझ्या आणि विनूच्या आधी त्या दोघींचा विचार करतो आणि या गोष्टीचा मला खरंच खूप त्रास होतो। रुक्मिणी म्हणते की हीच गोष्ट आम्ही तुला आधीपासून समजवण्याचा प्रयत्न करतो, तू आमचं ऐकलं नाहीस, पण आता यावर एकच मार्ग आहे। त्यावर राणी विचारते की कोणता मार्ग। रुक्मिणी काकू सांगते की आपण सावीच्या बाबांना शोधून काढायचं आणि ते ऐकून मात्र राणीला मोठा धक्काच बसतो। रुक्मिणी म्हणते आपल्याला काही करून सावीच्या बाबांना शोधायलाच हवं आणि कदाचित असंही असेल की ते सुद्धा या दोघींना शोधत असेल आणि त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर त्यांचा शोध घ्यायला हवा, म्हणजे सिंधू कायमची या घरातून निघून जाईल आणि राघव पुन्हा तिचा विचार करणारही नाही। तर राणी म्हणते की दहेगाव मध्ये माहिती असेल सावीचे बाबा कोण आहे ते, किंवा मग त्या हॉस्पिटलमध्ये तिथे सावीचा जन्म झाला। मात्र रुक्मिणी म्हणते की सिंधू खरंच खूप हुशार आहे, तिने सावीच्या जन्माच्या दाखल्यावर तिचं नाव लावलं असावं, तिच्या वडिलांचं नाही। मग त्या दोघी जणी दहेगावला जाऊन सावीच्या वडिलांचा शोध घ्यायचा ठरवतात। रुक्मिणी म्हणत असते की मी तिच्या वडिलांचा शोध घेईपर्यंत विनूची ट्रीटमेंट सुद्धा पूर्ण होईल आणि त्यानंतर लगेच ती तिथून निघून जाईल। त्यावर राणी सुद्धा हो म्हणते। मात्र त्यांचं हे सर्व बोलणं राघवने ऐकलेलं असतं आणि त्याला तिथे बघून त्या दोघींनाही मात्र मोठा धक्का बसलेला असतो। दुसरीकडे मंगू सावी सोबत गप्पा मारत बसलेला असतो आणि सावी खूप खुश असते।
मात्र बोलता बोलता ती मंगेशला सांगते की या घरातील सर्वजण आईवर सतत चिडत असतात आणि ओरडत असतात आणि ती ऐकून मात्र मंगूला धक्का बसतो. त्यावर तो सिंधूला विचारतो की हे सर्व काय आहे. मात्र सिंधू म्हणते की असं काही नाहीये आणि ती सावीला ब्रश करण्यासाठी पाठवते आणि त्याआधी मंगू तिला कॅडबरी देतो आणि त्यामुळे ती खूपच खुश होते. त्यानंतर सिंधू मंगूला म्हणते मी मगाशी तुला काहीच बोलले नाही, पण जर तुला इथे कुणी बघितलं ना तर खूप मोठं महाभारत घडेल. आणि त्यावर मंगू म्हणतो की ही गोष्ट तू मला आधी का नाही सांगितली, इथे आलोच नसतो. मात्र त्यावर सिंधू काहीच बोलत नाही. पुढे काय करायचं हा ती विचार करत असते. तर दुसरीकडे राघव रागातच राणीला विचारत असतो की काय बोलत होता तुम्ही, हे सगळं करायची काय गरज आहे. त्यावर रुक्मिणी म्हणते की गरज आहे राघव. तर राघव म्हणतो की मला कळत नाहीये सिंधूला एवढा अटेन्शन का देताय. त्यावर रुक्मिणी म्हणते की त्या सिंधूला अटेन्शन आम्ही नाही तर तू देत आहेस आणि म्हणूनच आम्हाला असा विचार करायला लागत आहे. मात्र रुक्मिणीचं ते बोलणं ऐकून राघव खूप चिडतो आणि तो म्हणतो की सिंधू फक्त या घरामध्ये तिचं काम करण्यासाठी आली आहे, उगाच आपण नको त्या गोष्टी का करायच्या. मात्र रुक्मिणी म्हणते की राघव त्या सिंधूमध्ये आणि सावीमध्ये गुंतत चालला आहे हे आम्हाला सगळ्यांना दिसतंय. त्यामुळे सावीचे बाबा कोण आहे शोधून काढणं या मागचा मार्ग आहे. मात्र या गोष्टीमुळे राघव खूप चिडतो आणि तो रुक्मिणीला आणि राणीला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र त्या दोघीही ऐकत नाही आणि त्यानंतर रुक्मिणी म्हणते की तू राणीवर अन्याय करत आहे, तू आता स्वतःचा विचार कर, राणीचा विचार कर, आनंदी राहा. मात्र राघव म्हणतो की काकू मी आनंदी आहे आणि मी माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पारही पाडत आहे. मात्र रुक्मिणी काही ऐकत नाही आणि राघव राणीला सांगतो की मी तुला शेवटचं सांगतो, प्लीज या सगळ्यांच्या मागे जाऊ नको, कारण त्याचा काहीही उपयोग होणार नाही. तर दुसरीकडे सिंधू, सावी आणि मंगू नाश्ता करत असतात आणि त्यावेळेस सिंधू मंगूला म्हणते की नाश्ता झाल्यावर तू लगेच जाण्यासाठी निघ, कारण तुला इथे कुणी बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तर सावी म्हणते की मंगू तू काही काळजी करू नको, मी पोलीस काकांना सांगेल आणि ते माझं सगळं ऐकतात. मात्र तिला गप्प बसायला सांगते आणि मग त्यानंतर मंगेश बाहेर जाण्यासाठी तो मात्र त्याच वेळेस घरातील सर्वजण त्याला बघतात आणि चोर म्हणून त्याला पकडतात आणि सर्वजण मोठमोठ्याने ओरडत असतात. हा अनोळखी माणूस आपल्या घरात कसा आला याचाच विचार करत असतात. तर त्याच वेळेस राणी तिथे येते आणि मंगेशला बघून ती विचारत पडते. मग ती सगळ्यांना गप्प करत म्हणते हा चोर नाही तर मंगेश आहे, हे गाव वरून आलाय. मात्र त्यावर रुक्मिणी म्हणते हा कुणीही असला तर माझ्यासाठी अनोळखीच आहे. आणि त्यानंतर सिंधू त्या ठिकाणी येत सगळ्यांना सांग हा माझा मित्र आहे आणि त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. त्यानंतर या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सिंधू सर्वांना सांगते की मंगू मला आणि सावीला भेटण्यासाठी कधीही इथे येऊ शकतो. मात्र रुक्मिणी या गोष्टीला नकार देते आणि राघवला मंगेशला अरेस्ट करायला सांगते. तर राघवही लगेच मंगेशला अरेस्ट करतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.